लाडक्या बहिणींनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाऊरायांसाठीही महत्त्वाची घोषणा केली आहे। आज आषाढी निमित्त पंढरपुरात विठुरायाची महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही विशेष योजना जाहीर केली। त्यानुसार 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000, डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना दरमहा 8,000 आणि पदवीधर युवकांना दरमहा 10,000 रुपये स्टायपेंड मिळू शकतं। ही माहिती तुम्हाला कळलीच असेल। पण या योजनेसाठी कोणत्या वयोगटातील तरुण पात्र आहेत आणि याचा लाभ मिळावा म्हणून अर्ज कसा करावा याबाबतची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून जाणून घेता येईल। लाडका भाऊ योजना नेमकी काय आहे तर राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे। या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे। योजनेचा लाभ हा राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे। तसंच स्वयंरोजगार प्राप्त करून देऊन बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्याचा सरकारचा उद्देश आहे। यासाठी अर्जदाराचं वय हे 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे। शिवाय अर्जदाराचं बँक खातं हे आधार कार्डशी जोडलेलं असणं ही तितकंच महत्त्वाचं आहे। दरवर्षी राज्यातील 10 लाख तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ या योजनेमार्फत मिळणार आहे आणि या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा 10,000 रुपये मिळणार आहेत। आता या वरील सर्व अटींसाठी जर तुम्ही पात्र असाल तर मग पहा की या योजनेसाठी अर्ज नेमका कसा करायचा। महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। नवीन वापरकर्ता अर्थात न्यू युजर रजिस्ट्रेशन नोंदणी पर्याय क्लिक करा। यानंतर दिसणाऱ्या अर्जामध्ये तुमचं नाव, पत्ता, वयोगट आणि संपूर्ण माहिती भरा। यानंतर नमूद केलेली आवश्यक कागदपत्र अपलोड करा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा। तुमची लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल। लवकरच राज्यभरातील भाऊरायांसाठी सरकार ही योजना राबवत असून योजनेच्या घोषणेनंच बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.